नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? मजेतच असलं पाहिजे. चला तर मग आजचा व्लॉग आहे. आम्ही सगळे उन्हाची सुट्टी मुलांना लागलेली, त्याच्यामुळे आम्ही गेलेलो मामाच्या गावाला सुट्टीला गेलेलो. त्याच्यामुळे 30 एप्रिलला माझ्या मुलीचा म्हणजे परीचा बड्डे असतो. मग बड्डे सेलिब्रेशन आम्ही तिथेच केलं आणि अशा पद्धतीने त्यांच्या भावकीत आलेलं सुताक, त्याच्यामुळे आम्ही असं घरगुती छोट्या पद्धतीने तिचं सेलिब्रेशन आपलं केलं. ओवाळणी वगैरे आईने ओवाळलं, नंतर वहिनींनी वगैरे ओवाळून घेतलं, दीदीने ओवाळलं, नंतर मी ओवाळलं. मुलांची बघा कशी मस्ती चालली. मुलांना मामाचं गाव म्हणजे खूप म्हणजे असं वेगळं भारी वाटते. एकतर खूप दिवसांनी जायला भेटतं, त्याच्यामुळे हा एक नंबरला उभा राहिला हात जोडून. तो माझ्या भावाचा मुलगा आहे देवांश. त्याचं असं चाललेलं की कधी केक कटिंग होते. लहान मुलांचं बड्डे सेलिब्रेशन म्हणजे केक म्हणजे त्यांना असं काही वेगळं वाटतं काय माहिती. अशा पद्धतीने ज्याचा बड्डे तो राहिला बाजूला, पण तिसऱ्यांचीच इथं मध्ये ही चाललेलं धडपड जास्त. तर अशा पद्धतीने एकाला हळदी कुंकू लावलं, फुलं लावली की दुसऱ्याला सुद्धा हळदी कुंकू फुलं ओवाळलंच पाहिजे. लहान मुलं म्हणजे त्यांचा काय आनंद असतो, तेवढ्यातच मज्जा. आणि परीच्या शेजारी बसलेला ब्लू शर्टवाला तो माझ्या बहिणीचा मुलगा आहे समर्थ. आणि माझा मुलगा तिथे तो जरासा मोठा आहे, सगळ्यांपेक्षा तो शांत आहे, त्याच्यामुळे तो आपला एकटा शांत एका साईडला उभा होता. त्याचं आपलं काहीसुद्धा नव्हतं मला टिक्का लावा किंवा मला ओवाळ असं, तरीसुद्धा त्यालासुद्धा सगळ्यांनी लावलं. आणि बघा देवांचं समर्थचं काय चाललंय, मला साखर दे मला बर्फी पाहिजे, मला साखर पाहिजे, काहीतरी मला गोड दे. येतात सगळ्यांना देते म्हटल्यानंतर. परत आहे आमची बघा कशी शांत बसली आपली. बघा अशा प्रकारे आमचं आता औक्षण झालेलं आहे. आता औक्षण पप्पाने पण आमचं औक्षण केलं. पप्पा म्हणले मला पण करायचं आहे माझ्या नातीला, पप्पांची लाडकी नात आहे, त्याच्यामुळे मग त्यांनी पण ऑप्शन वगैरे करून घेतलं. सगळ्या मुलांना लावला टिक्का. देवाचं समर्थच झालेलं. आता कधी केक कट करतोय, कधी केक कट करतोय, बास ना आता, खूप झालं ऑप्शन. त्या दोघांचं तेच चाललेलं. आणि लहान मुलांचा वेगळाच आनंद असतो सेलिब्रेशनच्या वेळी. बघा अशा पद्धतीने बर्थडे सेलिब्रेशन आमचं झालेलं आहे. आणि शापूरच्या बाबांनी म्हणजे परीच्या बाबांनी तिला बर्थडे गिफ्ट म्हणून सायकल दिलेली आहे. आणि मामीने एक ड्रेस घेतला आहे तिला, आणि मावशीने पण 2 ड्रेस आणले तिला, आणि मामाने केक आणलाय. अशा पद्धतीने तिचा बर्थडे सेलिब्रेशन खूप छान, घरगुतीच पण खूप छान पद्धतीने आमचा असा साजरा झाला. आणि केक कटिंग केल्यानंतर जे हे होते केक चारायचे वगैरे, ते मे बी बहुतेक फोटो त्याचा व्हिडिओ नाही करता आला, कारण मुलांचा खूपच दंगा चाललेला होता तिथे, त्याच्यामुळे. भैयाने पण बघा इथे परीला ऑप्शन वगैरे करून घेतलं ओवाळून. आजीने त्याला कर म्हटले, शिकवते म्हणून त्याला असं पकडून वगैरे केलं. आता हॅपी बर्थडेचं चालू झालं. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर प्रांजल, असा केक कटिंग करून झाला. केक वगैरे चाललं आहेत वाटतं थोडेफार व्हिडिओ, जरासा व्हिडिओ केला होता त्याचा मुलांचं चाललेलं. त्याच्यावरती जेलीचं काढायचं, स्टिकर काढायचं, बार्बीचं वगैरे
जे स्टिकर वगैरे होतं मुलांचं जास्त करून त्याच्याकडेच जास्त रंगाचं, अशा पद्धतीने आजचा मिनी व्लॉग इथेच संपला.